शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजे शेतकरी बांधवांना राज्यामध्ये स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या पक्षाला जास्तीत जास्त मतदान मिळवायचं आहे। या दृष्टिकोनातून राज्य सरकारच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। म्हणजे शेतकरी बांधवांना ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये मागच्या काही दिवसांपूर्वी पीएम किसान योजनेचा 21 हप्ता वाटप झालेला असेल त्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। खऱ्या अर्थाने राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांची नमोच्या 8व्या हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। तर बघा शेतकरी बांधवांना या ठिकाणी आपण बघून घेऊयात की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। कोणकोणत्या शेतकरी बांधवांची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे तर याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। त्यामुळे हे माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे, मोठ्या प्रमाणामध्ये तुमचा तोटा सुद्धा होणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांना या ठिकाणी आपण जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहोत। म्हणजेच आज कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये नमोचा 8वा हप्ता वाटप होत आहे तर त्याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। परंतु ज्या शेतकरी बांधवांना अजून पीएम किसान योजनेचा 21 हप्ता आलेला नसेल अशा शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे, कारण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 21 हप्ता 2000 रुपयाप्रमाणे परत एकदा वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। खऱ्या अर्थाने सर्व शेतकरी बांधवांची पीएमच्या 21 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। परंतु शेतकरी बांधवांना आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा तर यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही शेतकरी बांधवावरती अन्याय होणार नाही। राज्यातील 2,26,00,000 शेतकरी बांधवांना आणि राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांना या ठिकाणी नमोचा हप्ता वाटप होत आहे। तर बघा शेतकरी बांधवांना या ठिकाणी आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहणार आहोत। परंतु आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे तर यांच्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि या बैठकीमधून निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे की राज्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या नमोच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा संपत आहेत। म्हणजे शेतकरी बांधवांना राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून नमोचा 8वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप करायला आजपासून सुरुवात करण्यात आलेली आहे। जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला नमोचा हप्ता वाटप होत आहे। बघा शेतकरी बांधवांना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, अशा प्रकारच्या सर्व बातम्यांना ब्रेक सुद्धा लागलेला आहे। कारण शेतकरी बांधवांना आजपासून नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। खऱ्या अर्थाने राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांची नमोच्या 8व्या हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। म्हणजे शेतकरी बांधवांना या ठिकाणी पीएम किसान योजनेचा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप झालेला आहे। आता शेतकरी बांधवांना नमोच्या 8व्या हप्त्याची चिंता लागलेली होती, परंतु आजपासून नमोचा 8वा हप्ता राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप होत आहे। तर या ठिकाणी आपण बघून घेऊयात की नमोचा 8वा हप्ता आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप होत आहे, कोणकोणत्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपत आहे आणि कोणत्या शेतकरी बांधवांना नमोचा हप्ता मिळणार नाही तर याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। त्यामुळे ही माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे, मोठ्या प्रमाणामध्ये तोटा सुद्धा होणार आहे। त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपला तोटा होऊ नये, सर्व शेतकरी बांधवांसोबत आपल्याला सुद्धा पैसे यावेत तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा नमोचा हप्ता वाटप होऊन जाईल। परंतु शेतकरी बांधवांना आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तर यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील फक्त पात्र शेतकरी बांधवांना नमोचा हप्ता आणि पीएमचा हप्ता वाटप होईल। परंतु जे शेतकरी बांधव या ठिकाणी पात्रतेमध्ये बसत नसतील, नियमांमध्ये अटी शर्तींमध्ये बसत नसतील, त्यांना या ठिकाणी नमोचा 8वा हप्ता मिळणार नाही। त्या शेतकरी बांधवांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा शेतकरी बांधवांना हे सरकार माहितीचं आहे, हे सरकार कामाचं आहे, हे सरकार शेतकरी बांधवांच्या हिताचं आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनी सुद्धा या सरकारला निवडून दिलेलं आहे। बघा शेतकरी
शेतकरी बांधवांनो, तुम्ही निवडून दिलेल्या सरकारने या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लाभ वितरण करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। त्यामुळे जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप होत आहे। बघा, या ठिकाणी राज्य सरकारकडून सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। तर ती बातमी म्हणजे राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोच्या हप्त्याचे पैसे वाटप होत आहे। तर बघा शेतकरी बांधवांना, आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये नमोचा हप्ता वाटप होत आहे, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये नमोचा हप्ता वाटप होईल आणि परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये नमोचा हप्ता वाटप होईल, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। त्यामुळे ही माहिती पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे, मोठ्या प्रमाणामध्ये तोटा सुद्धा होणार आहे। जर तुम्हाला वाटत असेल की आपलं नुकसान होऊ नये, आपला तोटा होऊ नये, तर या ठिकाणी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमची नमोच्या हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल, तुमच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता वाटप सुद्धा होऊन जाणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितले आहे की राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचा हप्ता फक्त पात्र शेतकऱ्यांना वाटप होणार आहे। त्यामुळे जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्हाला पैसे वाटप होतील, परंतु जर तुम्ही पात्रतांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला हे पैसे वाटप होणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणामध्ये पात्रता लावलेल्या आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये अटी शर्ती सुद्धा लागू केलेल्या आहेत। जर तुम्ही अटी शर्तींमध्ये, नियमांमध्ये, पात्रतांमध्ये बसत असाल तर तुमची या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। जर तुम्ही या ठिकाणी पात्रतेमध्ये बसत नसाल, अटी शर्तींमध्ये बसत नसाल तर तुमची प्रतीक्षा संपणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही अटी शर्तींचं पालन केलं, नियमांचं पालन केलं तर तुम्हाला पैसे येण्यासाठी कोणती अडचण येणार नाही, कोणते अडथळे निर्माण सुद्धा होणार नाही। आता बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी पहिली पात्रता म्हणजे शेतकरी बांधव महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असायला पाहिजेत। बघा, जे शेतकरी बांधव महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असतील त्या शेतकरी बांधवांना नमोचा हप्ता वाटप होईल, अशा पद्धतीची माहिती कालच मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी दिलेली होती आणि त्याप्रमाणे शेतकरी बांधवांना निधी वाटपाला सुरुवात सुद्धा झालेली आहे। यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही। बघा शेतकरी बांधवांना, पहिलीच पात्रता शेतकरी बांधव महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असायला पाहिजेत। आता जी दुसरी पात्रता लावण्यात आलेली आहे तर ती दुसरी पात्रता, तिसरी पात्रता, चौथी आणि पाचवी या उर्वरित 4 पात्रता सुद्धा तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांना या पात्रता पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे, मोठ्या प्रमाणामध्ये तुमचा तोटा सुद्धा होणार आहे। जर तुम्हाला वाटत असेल की आपला तोटा होऊ नये, आपलं नुकसान होऊ नये, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुमची सुद्धा नमोच्या 8व्या हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल, तुमच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता जमा झाल्याचे SMS तुम्हाला सुद्धा येऊन जाणार आहे। परंतु शेतकरी बांधवांना, तुमच्या खात्यामध्ये फक्त नमोचा 8वा हप्ता येणार नाही, त्यासोबत ज्या शेतकरी बांधवांना मागील हप्त्यांचे पैसे मिळालेले नसतील, मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले असतील, त्या शेतकरी बांधवांना मागील हप्त्यांचे पैसे सुद्धा वाटप होत आहेत। बघा शेतकरी बांधवांना, जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल आणि तुमच्या खात्यामध्ये अजून मागील हप्त्यांचे पैसे आले नसतील तर तुम्हाला मागील हप्त्यांचे पैसे वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेला आहे। राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांची नमोच्या 8व्या हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा शेतकरी बांधवांना, राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही शेतकरी बांधवावरती अन्याय होणार नाही, सर्व शेतकरी बांधवांना नमोचा हप्ता वाटप होईल। जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असतील, PM किसान योजनेचे लाभार्थी असतील, त्यांना सुद्धा हे हप्ते वाटप होतील, परंतु जे शेतकरी बांधव नमोचे लाभार्थी नसतील, PMचे लाभार्थी नसतील, त्यांना हे हप्ते वाटप सुद्धा होणार नाही। आता बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की मागच्या 8 ते 10 दिवसांपूर्वी PM किसान योजनेचा हप्ता वाटप झालेला आहे। आता आजपासून नमोचा हप्ता वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। म्हणजेच ज्या शेतकरी बांधवांना PM किसान योजनेचा 21 हप्ता मिळालेला असेल त्यांना नमोचा हप्ता या ठिकाणी वाटप होत आहे, परंतु ज्यांना PMचा हप्ता अजून मिळालेला नसेल त्यांना PMचा हप्ता आणि नमोचा हप्ता एकत्रितपणे वाटप होत आहे। राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांची नमोच्या 8व्या हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा शेतकरी बांधवांना, राज्य शासनाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपत आहे, कारण शेतकरी बांधवांना या ठिकाणी राज्य सरकारकडून नमोच्या हप्त्याची यादी आणि PMच्या हप्त्याची यादी सोबतच जाहीर करण्यात आलेल्या होत्या। भरपूर शेतकरी बांधवांना PMचे हप्ते मिळाले, परंतु भरपूर शेतकरी बांधवांना नमोचे हप्ते मिळालेले नाहीत। बघा शेतकरी बांधवांना, नमोचा हप्ता राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना मिळत आहे। बघा, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत। आता 36 जिल्ह्यामधील 52 लाख शेतकरी बांधव नमोचे
लाखांचे लाभार्थी आहेत. तर या 52 लाख शेतकरी बांधवांना नमोचा हप्ता वाटप होत आहे. कारण शेतकरी बांधवांना सरकारने दिलेल्या माहितीनुसार बघा, आता स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. आता स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे याच्यामध्ये जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, नगरपंचायत असेल, पंचायत समिती असेल, अशा पद्धतीने स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. आणि या निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष शिवसेना यांना जास्तीत जास्त मतदान मिळवायचं आहे. त्यासोबत देवेंद्र फडणवीस साहेबांचा पक्ष भारतीय जनता पार्टी यांना सुद्धा जास्तीत जास्त या ठिकाणी जागा मिळवायच्या आहेत, जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणायचे आहेत. त्याचप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री, 5 वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले तथा अर्थमंत्री राहिलेले अजितदादा पवार तर यांना सुद्धा आपल्या पक्षामध्ये म्हणजेच राष्ट्रवादी जो त्यांचा पक्ष आहे तर त्या पक्षाला सुद्धा नगरपालिकेमध्ये, पंचायत समितीमध्ये, महानगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त निवडून जागा आणायच्या आहेत. त्यांचं सरकार या ठिकाणी बसवायचं आहे. त्या दृष्टिकोनातून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून, एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जास्तीत जास्त निधी वाटप होत आहे. कारण शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पैसे मिळाले तर या ठिकाणी शेतकरी बांधव आपोआप या सरकारला मतदान करतील. आता हे पैसे या ठिकाणी मतदानाचे मिळत नाही तर हे पैसे तुमच्या हक्काचे मिळत आहेत. म्हणजेच जो तुमचा नमोचा हप्ता रखडलेला होता तोच नमोचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये निवडणुकीच्या अगोदर वाटप केला जात आहे. म्हणजे शेतकरी बांधवांनो, हे सरकार काय डोकं लावतंय की या ठिकाणी हप्त्यांचे पैसे रखडवत चालतं आणि ज्यावेळेस निवडणूक जवळ येईल तर त्या निवडणुकीच्या अगोदर पैसे वाटप केले जातात, जेणेकरून शेतकरी बांधवांच्या सुद्धा लक्षात राहतं की या ठिकाणी या सरकारने आपल्याला पैसे दिलेले होता, त्यामुळे आपण सुद्धा या सरकारला निवडून देऊ. अशा पद्धतीने सरकारने डोकं लावलेलं आहे. परंतु हे डोकं चांगल्या कामाचं आहे. म्हणजेच याच्यामध्ये कोणतेही 2 नंबरचा विषय नाही किंवा याच्यामध्ये कोणतेही दुमत नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांना काळजी करायची गरज नाही. आपण आपल्या हक्काचे पैसे घ्यायचे आहेत आणि आपल्याला ज्यांना वाटतं त्यांना मतदान सुद्धा करायचं आहे. याच्यामध्ये कोणीही अफवांना बळी पडायचं नाही. बघा शेतकरी बांधवांना, तुम्हाला सुद्धा माहिती असेल, मी याच्या अगोदर 2 ते 3 वेळा सांगितलं की निवडणूक जवळ आले की आपल्या गावामधील पुढारी असतील, युवा नेते असतील, भावी नगरसेवक असतील, भावी सरपंच असतील तर यांच्या माध्यमातून गावातील सर्व शेतकरी बांधव असतील, लाडक्या बहिणी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, सर्वांना या ठिकाणी थोडे थोडे पैसे दिले जातात आणि सांगितलं जातं की या बटनावरती क्लिक करा, आमचा उमेदवार निवडून द्या. बघा अशा पद्धतीने मागच्या 5-10 वर्षांपूर्वी युवा नेते, युवा कार्यकर्ते तुमच्या घरी येऊन पैसे देऊन मतदान करायला सांगायचे. परंतु या गोष्टी इल्लीगल आहेत. म्हणजेच या गोष्टींना शासन विरोध करतं. त्यामुळे सरकारने काय डोकं लावलेलं आहे की आपण योग्य पद्धतीने हेच पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये, ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यामध्ये, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वाटप करू, जेणेकरून यामध्ये कोणतेही इल्लीगल काम होणार नाही, यामध्ये कोणतेही दुमत होणार नाही. तर हे इमानदारीने केलेलं काम असेल, हे नागरिकांच्या हिताचं, हे जनतेच्या हिताचं काम असणार आहे. त्यामुळे सरकारने डोकं लावलेलं आहे. लाडकी बहीण योजना सुरू केली, शेतकऱ्यांसाठी 2 योजना सुरू केल्या, आता पीक विम्याची 3री योजना आणि कर्जमाफीची 4थी योजना, शेतकऱ्यांना टोटल मिळून 4 योजनांचा लाभ सुरू केलेला आहे. बघा शेतकरी बांधवांना, कर्जमाफीविषयी अपडेट आलेला आहे, पीक विम्याचे अपडेट आलेला आहे, परंतु आपला सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे नमोचा ऑटो हप्ता. कारण शेतकरी बांधवांना पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून PM किसान योजनेचा 21 हप्ता मागच्या 4 ते 5 दिवसांच्या अगोदर पात्र शेतकऱ्यांना सोडलेला आहे. आता शेतकऱ्यांना नमोच्या ऑटो हप्त्याची चिंता लागलेली होती, परंतु शेतकरी बांधवांना काळजी करायची नाही. कारण हे सरकार कामाचं आहे, हे सरकार शेतकरी बांधवांच्या हिताचं आहे. शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता वाटप करायला सुरुवात करण्यात आलेली आहे. बघा शेतकरी बांधवांना, या ठिकाणी खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. कारण खाटाखाट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे वाटप होत आहे. काळजी करायची गरज नाही, पैसे जमा झाले म्हणून समजा. कारण सरकारला तुमच्या मतदानाची गरज आहे. म्हणजेच तुम्हाला जशी पैशांची गरज आहे त्यापेक्षा जास्त सरकारला मतदानाची गरज आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, काळजी करू नका. बघा शेतकरी बांधवांनो, आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे तर यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत. तर या 36 जिल्ह्यांपैकी 14 जिल्हे शेतकरी बांधवांचे आहेत. त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, परभणी जिल्हा, बीड जिल्हा, अकोला जिल्हा, धाराशिव जिल्हा, यवतमाळ जिल्हा, भंडारा जिल्हा, गोंदिया जिल्हा, गडचिरोली जिल्हा,
जिल्हा, चंद्रपूर जिल्हा अशा पद्धतीने टोटल मिळून 14 शेतकऱ्यांचे जिल्हे आहेत. या 14 जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर नमस हप्ता वाटप होईल. बघा शेतकरी बांधवांनो, पंतप्रधान मोदी साहेबांनी पीएमचा 21 हप्ता वाटप केलेला आहे. आता नमस हप्त्याची चिंता तुम्हाला लागलेली होती. आता तुमच्या नमस हप्त्याची चिंता संपणार आहे, कारण तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी पुढील काही दिवसांमध्येच हे पैसे वाटप केले जाणार आहेत. म्हणजेच आता निवडणूक आणि आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदर हे पैसे जमा केले जाणार आहेत, अशा पद्धतीची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. बघा, सूत्राने दिलेल्या माहितीनुसार जे शेतकरी बांधव पात्र असतील, ज्या शेतकरी बांधवांनी महत्त्वाची कामे केलेली असतील, त्या सर्व शेतकरी बांधवांना नमस हप्ता मिळणार आहे. बघा शेतकरी बांधवांना महत्त्वाची माहिती आलेली होती. सर्व माहिती दिली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे. तोपर्यंत सर्व शेतकरी बांधवांना, शेतकरी ताईंना या ठिकाणी जय महाराष्ट्र.